यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने आज मुंबईत गिरगाव चौपाटी परिसरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वलस्थानी येऊन वेगाने प्रगती करत आहे। मात्र महाराष्ट्राची ही प्रगती ज्यांना बघवत नाही असे लोक त्यात अडथळा आणण्यासाठी प्रयत्न करतात। महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे तोच प्रयत्न आहे अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली। हा विरोधकांचा मोर्चा नाही तर अडथळे निर्माण करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालणारा, जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा आहे असा आरोप त्यांनी केला। महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला भावनिक आव्हानं देत राहायची। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची। वक्तृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळे खरं तर महाराष्ट्राची या सर्वांनी, या महाराष्ट्राने, या सर्वांनी, या ठाकरे कुटुंबानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले। हे डोळे उघडून महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं पाहिजे। महाविकास आघाडीला लोकसभेत विजय मिळाला तेव्हा निवडणूक यंत्रणा योग्य होती का आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का घेतली जात आहे असा प्रश्न या निमित्ताने भाजपाने उपस्थित केला आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि